राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल पटलावर येण्याच्या आधीच मेश्राम सरांची हकालपट्टी करण्यात आली। एकंदरीत जर आपण पाहिलं तर त्यांना त्या पदावरून तर खरं तर पायउतार करायला लावलंय। सर काय एकंदरीत झालं आणि तुम्हाला खरं तर त्या पदावरून पायउतार केला गेला? मी निश्चित कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु आज आपल्या समोर मी ही शासनाची नोटिफिकेशन आहे, गव्हर्नरच्या आदेशानुसार म्हणून, आणि या नोटिफिकेशननुसार कोणतेही कारण न दर्शवता, इथं कोणतेही कारण नाही, कोणतेही कारण न दर्शवता शासनाच्या मते आपण या पदावर राहण्यास योग्य ठरत नाही आणि म्हणून आपणाला पदमुक्त करण्यात येत आहे, अशा तऱ्हेचं याच्यात लिहिलेलं आहे। त्यामुळं कोणत्या कारणावरून मला बाजूला केलं याविषयीची माहिती सरकारचे जे काही प्रतिनिधी आहेत ते सांगू शकतील, किंवा जर माझी काही रिपोर्ट या अध्यक्षाने केली असेल सध्याच्या जस्टिस शुक्रे साहेबांनी तर ते सांगू शकतील। मात्र माझ्याकडे कोणतेही कारण न दर्शवता मला जर काढून टाकण्यात आलेलं आहे तर त्या कारणाविषयीची मी काही वाच्यता करू शकणार नाही। परंतु एवढं एक झालेलं आहे की मागे डिसेंबर 2023ला नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये मला एक नोटीस प्राप्त झाला होता की तुम्ही आयोगाच्या बैठकींना गैरहजर राहता, त्यामुळे तुम्हाला काढण्यात काय येऊ नये। मी मोठं नवल केलं, इमिजिएटली मी ऑफिसशी माझ्या संपर्क साधला, त्यांच्याकडून माझी अटेंडन्स सर्टिफिकेट घेतली। मागच्या या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण 40च्या वर ज्या बैठका झाल्या त्यापैकी फक्त आणि फक्त 3 बैठकांना मी गैरहजर होतो, आणि त्या 3 बैठकांना गैरहजर राहण्याचं कारण दर्शवून मी अध्यक्षांना विनंती केली होती की मला बैठकीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, आणि तशी परवानगी मला रीतसर तत्कालीन आयोगाचे अध्यक्ष यांनी दिली होती। एवढंच काय, पण त्यानंतरही एक बैठक जी नागपूरला झाल्यानंतर इथं जी ठरली होती 27 तारखेची, त्या बैठकीला सुद्धा मी गैरहजर होतो, पण त्या बैठकीमध्येच मी सांगितलं होतं की 27 तारखेला मी ऑल इंडिया कश्यप कहार केवट महासंघाचा उपाध्यक्ष असल्यामुळं मला बैठकीसाठी दिल्लीला जायचं आहे, त्यामुळे मी काही येऊ शकणार नाही। आणि त्यांनी मान्य केलं, त्यांनी ओके तुम्ही आपल्या ऑनलाईन बैठकीला हजर राहा असं त्यांनी परवानगी दिली। मग ऑनलाईन बैठकीला जर परवानगी दिली असेल तर मग ऑनलाईनची जी काही त्याला काय म्हणतो आपण लिंक मला पाठवायला पाहिजे होती, मला कोणतीच लिंक पाठवली नाही, त्याच्यामुळे मी त्या बैठकीला अबसेंट राहिलो। पण हे कारण त्यांनी दर्शवलं नाही, कारण एकाही बैठकीला मी विनाकारण गैरहजर राहिलो असं झालं नाही। या उलट मी असं सांगतो की या आयोगाच्या या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्यासारखं सक्रिय आणि कार्य केलं असा एकही माणूस नाही। मागच्या 10 ते 12 वर्षापासून पेंडिंग असणाऱ्या प्रकरणावर आम्ही हिअरिंग घेऊन त्या प्रकरणाचा अभ्यासपूर्ण अहवाल शासनाला सादर केला। या आयोगाच्या एकंदरीत जेवढे अहवाल शासनाला पाठवले त्या आयोगाच्या सगळ्या अहवालापैकी एकही अहवालावर शासनानं अजूनपर्यंत कारवाई केलेली नाही। अशा तऱ्हेच्या आयोगाच्या बाबतीत आता जे काही नवीन रिकन्स्ट्रक्शन झालेलं आहे आयोगाचं, या बाबतीत जे काही सांगायचं ते समजून जा
की यांना असं वाटते की काहीतरी मी विरोधातला आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हे जे टक्कल झालेलं आहे ते मराठा महासंघाचे अध्यक्ष नागपूरचे, त्यांच्या मृत्यूमुळे मला टक्कल करून यावं लागलं. एवढं माझं रिलेशन मराठा समुदायाशी आहे. मी मराठा समुदायाच्या विरोधात कसा राहू शकेन? नेहमी तुमच्यावरती सर तसा आरोपही होताना पाहायला मिळतो की तुम्ही मराठा ह्या आंदोलनाला किंवा मराठाच्या या सर्वेक्षणाला तुम्ही विरोध करत होता, म्हणून एकंदरीत तुमच्यावरती दबाव होता आणि तुमची ती विरोधी भूमिका होती, म्हणून एकंदरीत तुमची या संपूर्ण याच्यात राजीनाम्याची. मी माझी भूमिका कुठेही विषेद केली नसल्यामुळं प्रत्येक जण त्याचा शंका घ्यायला मोकळा होता. माझं आडनावच असं आहे की मी ना मराठा ना मी ब्राह्मण, हे तर ठरलं होतं. हा मी काहीतरी DT-NT OBC प्रवर्गाचा माणूस आहे या माझ्या आडनावावरून कोणीही ओळखू शकत होते. त्याच्यामुळं माझ्यावर अशी शंका घेणं हे साहजिकच होतं. परंतु माझ्याकडून अशी कोणतीही कृती झालेली नाही की ज्याच्यामुळं मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये मी होतो असं कोणीही उदाहरणादाखल किंवा माझ्या वक्तव्यावरून कोणीही सांगू शकणार नाही. फक्त माझी भूमिका मी कधीही विशद डिस्क्लोज केलेली नव्हती. तुमच्यासारख्या सदस्यांना खरं तर बाहेर जावं लागतंय, कारण याच्या आधीही काही सदस्य यातून बाहेर पडले. राज्य सरकार असेल किंवा इतर जे सरकार आहेत त्यांचा कुठेतरी या आयोगावरती दबाव आहे किंवा त्यांना पाहिजे तसा खरं तर अहवाल ते सादर करून घेऊ शकतात असं वाटते. अहवाल पॉझिटिव्ह व्हावा या मताचे सध्याच्या आयोगातले सर्व सदस्य होते, माझ्यासह, लक्षात घ्या. त्यामुळं अहवाल पॉझिटिव्ह होणार हे ठरलेलंच होतं. प्रश्न माझ्या बाबतीत असा होता की मी एक असा माणूस होतो यामध्ये की अहवाल पॉझिटिव्ह करा, त्यांना स्वतंत्र आरक्षण करा, OBC मध्ये घुसवू नका, कारण तसं शासनानं सुद्धा टर्म ऑफ रेफरन्समध्ये आयोगाला कळवलं नव्हतं. आयोगाला हेच कळवलं होतं की स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी यांचं बॅकवर्डनेस तपासायचं आहे. शासनानं हेही त्याच्यात उद्धृत केलं होतं की त्यांचा क्लेम हा जिनाईन आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात ते पत्र लिहिलेलं आहे आयोगाला, ज्याचा क्लेम जिनाईन आहे असं लिहिण्याची गरजही नव्हती, पण लिहिलं. परंतु आयोगाचे सदस्य, आयोगाचे अध्यक्ष यांनी तटस्थता सर्वस्वी झुंगारून आपल्याला काम मिळावं म्हणून जरांगे पाटलाच्या भेटीला जाण्यानं त्यांना सरसर म्हणणं आणि पाया पडणं, त्यापैकी मी मात्र नव्हतो. हा त्यांच्यातला आणि माझ्यातला मुख्य फरक. त्यामुळं कदाचित माझ्यावर जी शंका होती ती रास्त आहे. त्यात काही स्वाभिमान मला शिकवला आहे माझ्या मराठा समुदायाने, माझ्या OBC समुदायाने. पण आज जे चित्र महाराष्ट्रामध्ये दिसत आहे ते की महाराष्ट्राचा बिहार झाला की काय असं वाटू लागलेलं आहे. आज आयोगामध्ये कोणत्या कोणत्या जातीचं प्रतिनिधित्व करणारी लोक राहिल्यात आणि एकंदरीत काय परिस्थिती? 2021 साली झालेल्या या आयोगाच्या गठनानंतर असं चित्र होतं की सर्व समुदायाचे लोक यात समाविष्ट झाले होते, मराठा समुदायासह. परंतु आता जे 5 जणांनी जे राजीनामे दिले त्या ठिकाणी ज्या अपॉइंटमेंट झाल्या त्यामध्ये फक्त आणि फक्त ब्राह्मण आणि मराठा या 2च समुदायाचे लोक घेण्यात आले. त्यामुळं हा मराठा आयोग झाला की काय असं वाटायला लागलं. आणि त्यामुळंच काही OBC समुदायाने या नवीन जे रिकन्स्ट्रक्शन झालं आयोगाचं यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयात चॅलेंज केलेली आहे PIL द्वारे. सांगण्याचा मुद्दा असा की आयोगाची तटस्थता, विश्वासार्हता ही त्याच्या प्रत्येक कृतीमधून दिसते. माझ्याबद्दल इन्फरन्स ते काढत होते परंतु सिद्ध करू शकत नव्हते. माझ्यावर आरोप करू शकत होते
पण सिद्ध करू शकत नव्हते. मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात आहे म्हणावं तर एकही स्टेटमेंट आजपर्यंत मी कोणाला दिलं नाही. बैठकीला गैरहजर म्हणावं तर मी बैठकीला नियमितपणे गैरहजर. काम करीत नाही म्हणावं तर सगळ्यात जास्त काम माझं आहे. जस्टिस त्या तत्कालीन अध्यक्ष निरगुडे साहेब यांची मुलाखत घ्या, पण ते बोलणार नाहीत. हेही तेवढंच खरं की आम्ही किती कार्य केलं. तुमच्यावरती दबाव होता का? म्हणजे निरगुडे साहेब असतील, तुम्ही असाल, हे सगळ्यांवरती कुणाचा दबाव होता? निश्चितच कोणाचा होता? काय दबाव? प्रत्येकाने आपापल्या परीनं सांगलं तर बरं होईल. मी सांगलं त्याच्यावर असा दबाव होता तर ते बरोबर होणार नाही. परंतु आमच्या सदस्यांवर दबावाशिवाय स्वतः होऊन कसं काय ते राजीनामा देतील हो? ज्यांनी 2-2 वर्ष 2.5 वर्ष काम केलं आणि राजीनामा दिला, काय गरज होते 6 महिन्यासाठी राजीनामा देण्याची? आता माझे 3च महिने उरलेले आहेत. मी राजीनामा का बरं द्यावा? मी पण राजीनामा देण्याचा विचार केला होता अशाच प्रकारामुळं. परंतु ओबीसी समुदायाच्या सर्व घटकांनी मला यापासून रोखलं आणि म्हणून मी सरळ म्हणलं की मला आता काढलं तरी चालेल, पण मी राजीनामा देणार नाही. तत्कालीन अध्यक्ष निरगुडेंच्या राजीनाम्याची जी तारीख आहे त्यावरतीही खरं तर संशय व्यक्त केला जातोय. नक्की काय हे प्रकरण? संशय घेण्यालायकच आहे ना, कारण आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माझ्यासह सर्व सदस्य हे त्याचे मेंबर आहेत आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रत्येक वेळेस आपापली मते, आपल्या याची तारीख, मीटिंगची तारीख वगैरे विषय यासंबंधी डिस्कशन होत असतं. तर 5 तारखेला आमच्या तत्कालीन अध्यक्ष श्री आनंद निरगुडे, ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, न्यायमूर्ती होते, त्यांनी आमच्यासमोर प्रस्ताव मांडला की आता बस झालं, मला हे नकोसं वाटते, फार माझ्यावर प्रेशर आहे, असं करा तसं करा. हे जे काही चीफ मिनिस्टर बोलावून सांगतात, काही मंत्रीसुद्धा, कॅबिनेट मंत्रीसुद्धा बोलावून सांगतात, तर हे मला काही पटत नाही. माझ्या सत्सद्विवेक बुद्धीला आणि न्यायिक तत्वाला अनुसरून नाही, अशी खंत व्यक्त करून त्यांनी राजीनामा मी देऊ इच्छितो अशी एक पोस्ट टाकली होती व्हॉट्सअप ग्रुपला. त्यावर आम्ही सर्व सदस्यांनी त्यांना त्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, सर्वांनीच. त्याच्यात मराठा समुदायाचे सुद्धा जे मेंबर होते त्यांनी सुद्धा. पण जेव्हा मी राजीनामा बघितला तो 4 तारखेचा राजीनामा, त्याच्या अगोदर त्यांनी राजीनामा दिला होता, असं ते खोटं कशाला बोलतील व आमच्याशी? इच्छा व्यक्त केली, त्यांना राजीनामा देण्यापासून आम्ही काही परावृत्त करू शकत होतो किंवा रोखू शकत होतो का? तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होऊ शकत होता आणि वैयक्तिक निर्णय होता. आता ते न्यायमूर्ती राहिलेले माणसं असल्यामुळं कदाचित प्रेस मीडियासमोर आपलं हे गाऱ्हाणं ठेवू इच्छित नसतील, पण जर का त्यांनी गाऱ्हाणं ठेवलं आपलं आणि ही वस्तुस्थिती समोर आली तर या ओबीसी समुदाय, या मराठा समुदाय, या दोघांची फसवणूक कशी होत आहे हे निदर्शनास येऊ शकते सामान्य जनतेच्या. सर, ह्या फसवणूक किंवा ह्या संपूर्ण राजीनामे नाट्यानंतर एकंदरीत जर आपण पाहिलं तर अहवाल खरं तर सादर केला गेलाय किंवा अहवाल सबमिट केला गेलाय. मात्र याआधी या अहवालाविषयी काही तुमच्या ज्या सदस्यांची काही चर्चा झाली होती का? तुम्हाला तो अहवाल काय एकंदरीत तुम्ही सादर करताय याविषयी काय बोलणं झालं किंवा कसा अहवाल असणार आहे, काय एकंदरीत झालंय? हे बघा, ही नोटिफिकेशन जी आहे मला काढण्याची, ही तारीख 13 फेब्रुवारी 2024 मला मिळाली 14 तारखेला, बरोबर? 14 मी पुष्कळ मीडियाशी बोललो की मला अजून मिळालं नाही, मी बोलणार नाही. आणि काल तारीख 17,
या तारखेला अहवाल गेला, 16 तारखेला बैठक, बरोबर. म्हणजे 1-2 दिवसा अगोदर मला या पदावरून काढण्यात आलं. काम तर काही बाकी नव्हतं, बाकी काहीच काम उरलेलं नव्हतं. सगळे सर्वे झाला होता, अहवाल तयार झाला होता, अहवालावर सहीच करण्याची गरज होती. अशा वेळेस मला काढण्याची गरज काय होती? मराठ्याच्या विरोधात, मराठ्याच्या समर्थनार्थ जो काही अहवाल आलेला आहे किंवा जो काही सर्वे झालेला आहे त्यानुसार तो अहवाल तयार करायचा होता. पण झालं काय की ह्या अहवालामध्ये तांत्रिक चुका राहू नये म्हणून मी वेळोवेळी केलेल्या सूचना आणि या अहवालामध्ये असलेले तांत्रिक दोष मी जर वाचले तर माझ्या लक्षात येऊन मी ते पॉइंट आउट करून देईन, ते रेकॉर्डवर येऊ नये म्हणून मला काढण्यात आलं. म्हणजे अहवाल खरं तर हा मराठ्यांची फसवणूक न हो यासाठी तुम्ही त्या तांत्रिक गोष्टी सांगत होता ना, तरीही तुम्हाला म्हणजे सरकारच कुठेतरी किंवा आयोगच कुठेतरी फसवणूक करते मराठ्यांची. ही फसवणूक होऊ शकते एवढंच मी म्हणेन, कारण अहवाल हा गुलदस्त्यात आहे, ट्रान्सपरंट नाही आहे. तो कोणालाही वाचायला त्याची प्रत मिळालेली नाही. आता ज्यांनी सह्या केल्या त्या सगळ्यांना विचारा की तुमच्याकडे अहवालाची प्रत आहे का. मी पण विचारलं, पुष्कळांना विचारलं, त्यांनी म्हणे आम्हाला अहवालाची प्रत मिळालेली नाही. मग तुम्ही सह्या कशा केल्या? तर आम्हाला एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आलं, ट्रायडंट हॉटेल मुंबईला, आणि तिथं सह्या घेण्यात आल्या. संदीप शुक्रेंनी खरं तर पदभार स्वीकारल्यानंतर एकंदरीत हा संपूर्ण अहवालाची प्रक्रिया किंवा याचं जे सर्वेक्षणाची प्रक्रिया ती कशा पद्धतीने एकंदरीत तेच ते माझं महत्वाचं तेच होतं की क्रायटेरिया हा 3 वेळा बदलवण्यात आला. सुरुवातीला एक क्रायटेरिया होता बॅकवर्डनेस डिटरमाइन करण्याचा. ते ठरवण्याचे अधिकार आम्हाला असल्यामुळं आम्ही त्याच्यात काही या कालपरत्वे बदल केला आणि तो त्यानुसार आमचं 2 वर्ष कार्य चाललं. मराठा आयोगाचं जे टर्म ऑफ रेफरन्स मिळाला त्यावेळी सुद्धा जस्टिस आनंद निरगुडे हेच अध्यक्ष होते. त्याने सुद्धा त्याच्यामध्ये थोडाफार बदल काही सदस्यांच्या आग्रहाखातर, मराठा समुदायाच्या आग्रहाखातर केला. मराठा समुदायाचे जे सदस्य होते नवीन, त्यांच्या आग्रहाखातर छोटासा बदल केला, प्रश्नावलीमध्ये बदल केला. पण त्यानंतर जस्टिस शुक्रे आल्यानंतर अध्यक्ष म्हणून आणखी बदल केला. असा 3 वेळा बॅकवर्ड क्लास ठरवण्यासाठी क्रायटेरिया म्हणजे निकष आणि त्याची प्रश्नावली याच्यामध्ये बदल करण्यात आला. आणि ते तांत्रिकदृष्ट्या चूक आहे. काय काय मुद्दे, काय काय बाबीवर भाष्य करणं आवश्यक आहे, काय काय बाबी टाळायला पाहिजेत, याची मी लेखी माहिती आयोगाच्या अध्यक्षासह सर्व सदस्यांना दिली होती. कारण फॉर्च्युनेटली काय झालं, या अगोदर आयोगाचा अहवाल पॉझिटिव्हरित्या हा सरकारला सादर झाला होता. 2018 साली त्याच्यावर कायदा झाला, हायकोर्टाने मान्य केला, पण सुप्रीम कोर्टात टिकला नाही. मग जर समजा सुप्रीम कोर्टाने ज्या चुका, ज्या त्रुटी आयोगाच्या अहवालामध्ये दाखवून दिलेल्या आहेत, त्या त्रुटी पुन्हा आम्ही करावं म्हणजे तो दुसरा गायकवाड आयोग बनल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित होतं. आणि त्या चुका टाळण्यासाठी त्या क्रायटेरिया, त्या प्रश्नावलीमध्ये असा बदल करणं इष्ट नाही. तांत्रिकदृष्ट्या हे चुकीचं होईल हे मी प्रत्येक वेळेस पॉइंट आउट करून दिलं. आणि त्यामुळं त्यांना असा इन्फरन्स झाला की हा मराठ्यांच्या विरोधात आहे. आता हा इन्फरन्स कोणी कसा काढला किंवा काढतायत याच्याविषयी मी कोणाचं काही मत ठरवू शकत नाही. त्याला इन्फरन्स काढणं हे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे. जसं आता एक उदाहरण सांगतो. आमच्या अहवालामध्ये एक डॉक्टर गोविंद काळे म्हणून मराठा समुदायाचे मूळ याच्यातले सदस्य, त्यांनी ओबीसी समुदायासाठी, लक्षात घ्या ते मराठा समुदायाचे, ओबीसी समुदायासाठी अख्ख्या महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटीमध्ये ओबीसी समुदायाचा जो बॅकलॉग होता, जो बिंदू नामावलीनुसार
चुकीच्या पद्धतीनं त्यांनी तो भरल्याचं दाखवलं, ते शोधून काढून अख्ख्या सगळ्या महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटीमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यासाठी भाग पाडलं. तो माणूस मराठा समुदायाचा होता, मात्र त्यानं केलेलं ओबीसी साठीचं कार्य हे मला सांगावंसं वाटतं. सर, अशा अहवालानुसार जर याच्या संपूर्ण आधारे जर आपण पाहिलं तर हा कोर्टामध्ये टिकू शकतो की याच्यामुळे आरक्षणावरती पुन्हा कोर्ट स्टे वगैरे देऊ शकतं? मी सांगतोय, या आरक्षणाच्या आधारावर कायदा करावा लागेल. जो कायदा विधानसभा, विधान परिषद यांनी पास करायला पाहिजे आणि त्यानंतर त्याच्या नोटिफिकेशन काढून तो कायदा अंमलात आणायला पाहिजे. हा एक स्वतंत्र आरक्षणाचा विषय आहे आणि कोणी ना कोणी कोर्टात जाणार आहे हे तर निश्चितच आहे. ओबीसी प्रवर्गातले लोक जाणार हेही निश्चितच आहे. परंतु तेच म्हणणं होतं की समोरचं हे गृहीत धरून की माझा हा अहवाल, माझा हा कायदा सरकारचा कोर्टामध्ये चॅलेंज होणार आहे आणि त्या दृष्टीनं आपण आपली बाजू व्यवस्थितपणे तांत्रिकदृष्ट्या तंत्रशुद्ध अहवाल तयार व्हावा, या मतासाठी मी आग्रही होतो. लक्षात घ्या, मी मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात नव्हतो आणि नाही. आता हा प्रश्न जो दुसरा आहे, जो कास्ट सर्टिफिकेटचा वगैरे, जरांगे पाटील म्हणतो की मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्या, म्हणजे त्या मराठ्यांना कुणबीकरण किंवा कुणबी म्हणा असा त्याचा अर्थ होतो. कुणबी ही एक जात नाही आहे ओबीसी मध्ये, 350च्या वर जाती आहेत. त्याच्यात शिरून मराठ्यांना काही भेटणार नाही. या मराठ्यांना त्या 350 जातीशी संघर्ष करावा लागेल. आज परिस्थिती अशी आहे की ओबीसी विरुद्ध मराठा अशी संघर्षाची ठिणगी पेटलेली आहे आणि जागोजागी आज जाडपोळ काय काय सुरू आहे आपण बघता आहात. टीव्हीवर असणाऱ्या बातम्यापेक्षा जास्त प्रभाव या ओबीसी आणि मराठ्यामधल्या संघर्षाचा पेटलेला आहे आणि हे राजकीय पुढारी त्याच्यावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणीही त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत नाही. आज महाराष्ट्राचा बिहार होऊ नये हे माझी या पुरोगामी महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे. तुम्ही अशीच विनंती करत होतात म्हणूनच तुमची एकंदरीत सरकारच्या दबावाने हकलपट्टी झाली असं वाटतं? असं वाटतं. याचं कारण असं आहे की मी माझं जे मत आहे ते निश्चितपणे कोणाच्याही दबावाला बळी पडून होजी होजी म्हणण्याचं किंवा मला जे काम आज मिळालेलं आहे सदस्य म्हणून, ते काम मिळवण्यासाठी मी जरांगे पाटलाच्या भेटीला गेलो नाही, जरांगे पाटलाचे पाय चेपले नाही, जरांगे पाटलाचे सरसर म्हणून मी काही त्यांची सेवा केली नाही. त्याच्यामुळं असं वाटते त्यांना. नक्की एकंदरीत जर आपण पाहिलं तर ह्या संपूर्ण ह्या अहवालाच्या याच्यातून सरकार नक्की कोणाची फसवणूक करते? मराठ्यांची करते की ओबीसींची करते? नक्की कोणाची करते? दोघांची. कशा पद्धतीने दोघांची? ऐका, सांगतो ना. असं एक उदाहरण देतो आहे मी. हे महाराष्ट्रातलं तर उदाहरण आहेच. ते नंतर तो कायदा फेटाळण्यात आला 2018चा आणि त्यांचं आरक्षण रद्द झालं. हीच फसवणूक उत्तर प्रदेशामध्ये माझ्या समुदायाच्या बाबतीत झाली आहे. आय एम ओनली पर्सन, मी एकच व्यक्ती माझ्या मच्छीमार समाजामधून आहे. भटक्या विमुक्तामध्ये ही जात मोडते. भटक्या विमुक्तामध्ये जे इतर प्रवर्ग आहेत उत्तर प्रदेशामध्ये, मल्लाव, कोळी, कहार, केवट, माझी, निषाद, या सर्व समुदायाने मागच्या 5 वर्षापूर्वी या समुदायाला नोटिफिकेशन काढून गव्हर्नमेंटनं आपल्या एसटीच्या यादीत टाकलं. सर्व समुदाय खुश, आम्ही एसटी झालो, एसटीचं प्रवर्गाची आम्हाला हे मिळेल या आशेनं, आणि त्याने भरभरून मतदान केलं. सरकार सत्तेवर आली आणि दुसऱ्या दिवशी त्यानंतर ती नोटिफिकेशन हायकोर्टाने रद्द केली. का?
तर हा असे नोटिफिकेशन काढण्याचा सरकारला अधिकारच नाही, तो पार्लमेंटला आहे. जसं आत्ता काल परवा धनगराच्या बाबतीत झालं, धनगरांनी जे आरक्षणसाठी हायकोर्टात गेले होते, हायकोर्टाने तेच सांगितलं की बाबा हे अधिकार आम्हाला कोर्टाला नाहीत, आयोगाच्या शिफारशीनुसार पार्लमेंटला किंवा स्टेटचं असेल तर विधानमंडळाला ते आहेत, आणि त्यामुळे त्यांची रिट पिटिशन फेटाळण्यात आली. परंतु इन बिटवीन जसं उत्तर प्रदेशामध्ये इलेक्शन जिंकण्यात आलं, तसंच इलेक्शन या महाराष्ट्रात जिंकण्याचा मनसुबा जर कोणाचा असेल तर त्याची माहिती बहुजन समाजामध्ये, मराठा समाजामध्ये, ओबीसी समाजामध्ये असणाऱ्या जो इंटेलेक्च्युअल शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ माणूस आहे त्यांनी लक्षात घेतली पाहिजे, अन्यथा त्यांची फसवणूक झाल्याशिवाय राहत नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद सर. एकंदरीत जर आपण पाहिलं तर सरकार हे दोन समाजांमध्ये वाद लावण्याचं काम करतानाही दिसून येत आहे, तर दोन समाजाची फसवणूकही करत असल्याचं मत मेश्राम सरांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन अनिल सह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे.